सर्वेभ्यः नमो नमः। मम नाम शिन्द्यामुलः अस्ति। शारदा संस्कृत क्लासेस् लातूर्नगरं CBSE दशमीकक्षायाः फेब्रुवरी मासस्य 28 दिनाङ्के परीक्षा सम्पन्ना जाता। प्रश्नपत्रिकायाम् एते प्रश्नाः आगतवन्तः। तेषाम् उत्तराणि कानि कानि भविष्यन्ति एतस्यार्थं नमूना उत्तरपत्रिका निर्माणं कृतवान् वयं द्रष्टुं शक्नुमः। तर वर्षभर आपण जे काही शाळेच्या माध्यमानं, ट्युशनच्या माध्यमानं किंवा घरी जो काही अभ्यास केलेला आहे त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपल्याला हा CBSE पॅटर्नचा पेपर सोपा गेला असेल। स्टेट बोर्डचा सुद्धा पेपर अतिशय सोपा होता। बऱ्यापैकी विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स मिळवू शकणार आहेत। तर तीही नमुना उत्तरपत्रिका मी तयार केलेली आहे। जर आपण कोणाला हवी असेल तर 98 220 95 760 या नंबरवर आपण फोन करू शकता। पत्रलेखन वगैरे करत असताना थोडं पत्रलेखन वर्षभर नमुना वेगळा सांगितला आणि प्रश्नपत्रिके मात्र वेगळा नमुना आलेला आहे। हरकत नाही, पण छान सोडवलेला आहे विद्यार्थ्यांनी। हा आमचा रिझल्ट आहे साधारणतः 2025चा। ऑनलाईन ऑफलाईन वगैरे या माध्यमानं आम्ही ट्युशन चालवतो। वेगवेगळ्या स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना कोणत्या दिल्या जातात, कारण सेवा परमो धर्मः हे ब्रीदवाक्य आम्हाला महत्त्वपूर्ण वाटतं। तर हा चित्रवर्णनाचा भाग आहे, त्याचं उत्तर थोडंसं पुढच्या पेजवर देण्यात आलेलं आहे। वृक्षः अस्माकं मित्राणि या संदर्भात काही वाक्ये लिहिलेली आहेत। जर कोणा संस्कृत विद्वानांना वाटत असेल की या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चुकलेलं आहे वगैरे, तर आपण आवर्जून आम्हाला फोन करू शकता। निश्चित त्यामध्ये सुधारणा केली जाईल किंवा हेच उत्तर योग्य कशा पद्धतीनं आहे हे आपणास समजून सांगितलं जाईल। आपण आमच्या चुका काढला तर आम्हाला काही त्याचा त्रास होणार नाही, कारण तुम्ही चुका दाखवून दिला तर निश्चित सुधारणा होऊ शकते। आणि माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना अतिशय हा महत्त्वपूर्ण असा हा भाग आहे। पाहू शकता आपण या ठिकाणी चित्रवर्णन, परत नंतर समास विग्रह वगैरे थोडं कन्फ्यूज वाटेल अशा पद्धतीचे प्रश्न होते समासाच्या संदर्भात। हॉस्टेलसुद्धा आहे। लातूर आणि लातूरच्या बाहेरील विद्यार्थ्यांना निवासाची उत्तम अशी सोय करण्यात आलेली आहे। संस्कृतच्या संदर्भात जे कोणी विद्यार्थी आहेत त्यांना याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा अशी आपणास नम्रपूर्वक विनंती। आणि जे 7वी 8वी 9वी किंवा 5वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी आहेत CBSEचे किंवा स्टेट बोर्डचे, त्यांच्यासाठी ही सुद्धा हा भाग कामाचा आहे। हा रिझल्ट आमचा 2024चा आहे। 18पासूनचे सर्व रिझल्ट या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत। त्याच्या अगोदरचा सुद्धा रिझल्टचा भाग आहे 2007पासूनचा। अभिमान वाटतो, असे गुणी चांगले सुज्ञ विद्यार्थी आमच्या हातून शिकून गेलेत। अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर आहेत। आपल्या आईवडिलांचं नाव लौकिक केलेलं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या हातून शिकून जावेत ही मनस्वी इच्छा आहे। तर अशा प्रकारे आणि यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असंच का आलं वगैरे या बाबतीत काही कन्फ्युजन असेल ना माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना किंवा इतर कोणालाही, तर डायरेक्ट आपण संपर्क करू शकता, फोन करून विचारू शकता। तर हा 23चा सुद्धा रिझल्ट आहे आणि इथं साधारणतः 2007पासूनचा हा भाग आमच्याकडे जे 8वी 9वी 10वीचे एकत्रित विद्यार्थी होते त्यातील परत हे 10वीचे विद्यार्थी काही सिलेक्टेड आलेले आहेत। पण असा हा रिझल्ट 7, 8, 9, 10 वगैरे अशा पद्धतीनं चालत आलेला आहे। रिझल्ट पुढं हे ऑफिसमध्ये आम्ही असं लावून ठेवलेलं आहे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं आणि आम्हालाही हे गुणी सुज्ञ विद्यार्थी होऊन गेले त्याचा अभिमान वाटावा यासाठी। असो, शारदा संस्कृत क्लासेस, अमोल शिंदे सर, घरणीकर, सुतमिल रोड, महात्मा बसवेश्वर शाळेच्या जवळ नवीन ॲडमिशन्स सुरू झालेले आहेत। फीसपेक्षा मला जास्तीत जास्त विद्यार्थी महत्त्वाचे आहेत, जे आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या शाळेतील गुरुजनांचं नाव संस्कृत विषयात आउट ऑफ मार्क्स मिळवून करू इच्छितात त्यांच्यासाठी स्वागत आहे। धन्यवाद।